गाईज, आज आपण असे वर्ड्स आणि सेंटेन्स शिकणार आहोत की जे डेली यूज मध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सर्रास यूज केले जातात. असे लेट स्टार्ट आवर टुडेज लेसन. हू नोज. हू नोज म्हणजे कोणाला माहित. बट वाय. बट वाय म्हणजे पण का. सिंपल पण का असं मराठीत म्हणण्याऐवजी सिंपल इंग्लिश मध्ये म्हणा बट वाय. नो नीड. नो नीड म्हणजे गरज नाही. गरज नाही म्हणण्याच्या ऐवजी सिंपल म्हणा नो नीड. त्यामुळे तुमची इंग्लिश बोलण्याची सवयी होईल आणि तुमचे जे काही आपण वर्ड्स किंवा सेंटेन्स आपण बघत आहोत, वाचत आहोत, ते तुमच्या डेली लाईफ मध्ये यूज सुद्धा केली जातील. ॲट ऑल. ॲट ऑल म्हणजे अजिबात. ऑलवेज. ऑलवेज म्हणजे नेहमी. नेहमी असं म्हणण्याऐवजी ऑलवेज आय डू धिस, ऑलवेज मी हे करते किंवा ऑलवेज मी ते करते असंही म्हणून तुम्ही तुमच्या नवीन नवीन वर्ड इंग्लिशचे तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये यूज करा, ज्यामुळे तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. कम डाऊन. कम डाऊन म्हणजे खाली ये. टाइम्स अप. टाइम्स अप म्हणजे वेळ संपली. अ साइड. अ साइड याचा मराठीत अर्थ आहे बाजूला, एका बाजूला किंवा एकीकडे. या सगळ्या अर्थाने तुम्ही अ साइडचा यूज करू शकता. ऑलरेडी. ऑलरेडी म्हणजे आधीच, आत्ताच किंवा यापूर्वी किंवा एवढ्यातच. या सगळ्या अर्थाने ऑलरेडीचा तुम्ही यूज करू शकता. म्हणजे मी आत्ताच आलो, ऑलरेडी मी आलो आहे. किंवा ऑलरेडी मी खाल्लं आहे म्हणजे आधीच मी खाल्लं आहे. किंवा ऑलरेडी मी हे केलं आहे म्हणजे यापूर्वी मी केलं आहे. किंवा ऑलरेडी मी करतच आहे म्हणजे एवढ्यातच मी करत आहे. अशा प्रकारे ऑलरेडीचा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही यूज करू शकता. दॅट्स वाय. दॅट्स वाय म्हणजे म्हणून. आपण बऱ्याचदा म्हणतो ना म्हणून मी हे केलं, तर सिंपल म्हणा दॅट्स वाय मी हे केलं, दॅट्स वाय मी ते केलं. बट. बट म्हणजे पण किंवा परंतु. टुमॉरो मॉर्निंग. टुमॉरो मॉर्निंग म्हणजे उद्या सकाळी. टुमॉरो मॉर्निंग म्हणजे काय, उद्या सकाळी. टुडे. टुडे आज. टुमॉरो. टुमॉरो म्हणजे उद्या. तर तुम्ही कालला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, यस्टरडे. यस्टरडे म्हणजे काल. मागच्या रविवारी याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, लास्ट संडे. लास्ट संडे. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की पुढच्या रविवारी, तर सिंपल म्हणा नेक्स्ट संडे. नेक्स्ट संडे. गाईज, मी ते हे संडे घेतलं आहे. तुम्हाला ज्या डेजचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे किंवा ज्या डेज विषयी तुम्हाला बोलायचं आहे ते डेज इथे संडेच्या ठिकाणी ठेवून तुम्ही तुमचे वर्ड्स सेंटेन्स बोलू शकता. इन द मॉर्निंग. इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी. आपण बऱ्याचदा म्हणतो ना मी सकाळी उठलो, तर तुम्ही सिंपल म्हणा मी इन द मॉर्निंग उठले किंवा आय वेक अप इन द मॉर्निंग. असं सिंपल सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करा. इन द आफ्टरनून. इन द आफ्टरनून म्हणजे दुपारी. तसंच इन द इव्हिनिंग. इन द इव्हिनिंग म्हणजे सायंकाळी म्हणजे संध्याकाळी. म्हणजे रात्री नाही, संध्याकाळी म्हणजे 6च्या नंतर. यस्टरडे मॉर्निंग. यस्टरडे मॉर्निंग म्हणजे काल सकाळी. काल सकाळी. आणि गाईज, जर तुम्हाला म्हणायचं असेल की आज सकाळी, तर तुम्ही सिंपल म्हणा धिस मॉर्निंग. धिस मॉर्निंग. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की सकाळी लवकर किंवा लवकर सकाळी, तर सिंपल म्हणा अर्ली मॉर्निंग. अर्ली मॉर्निंग म्हणजे लवकर सकाळी. आणि जर उशिरा सकाळी म्हणायचं असेल तर सिंपल म्हणा लेट मॉर्निंग. लेट मॉर्निंग. LAT लेट मॉर्निंग. टू नाईट. टू नाईट म्हणजे आज रात्री. आज रात्रीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, टू नाईट. टुमॉरो नाईट. टुमॉरो नाईट म्हणजे उद्या रात्री. उद्या रात्री. ऑल इन ऑल. ऑल इन ऑल म्हणजे सर्व मिळून किंवा एकूण. या दोन्ही अर्थाने ऑल इन ऑलचा यूज करायचा आहे. सिंपल तुम्ही बोलताना म्हणू शकता की ऑल इन ऑल काय, तर हेच. असं आपण बऱ्याचदा बोलतो ना,
एकूण मिळून, सर्व मिळून काय, तर असं. तर सिंपल म्हणा ऑल इन ऑल असं झालं. बिलो, बिलो म्हणजे खाली. ज्यावेळेस तुम्हाला खाली ह्या शब्दाचा अर्थ बोलायचा असेल त्यावेळेस तुम्ही सिंपल म्हणा बिलो. अनलेस, अनलेस म्हणजे शिवाय किंवा नाही तर. या दोन्ही अर्थाने अनलेसचा यूज तुम्हाला करायचा आहे. टुगेदर, टुगेदर म्हणजे एकत्र, एकत्र. गो अँड प्ले, गो अँड प्ले म्हणजे जा आणि खेळ, जा आणि खेळ. काही जसे सिंपल सिंपल सेंटेन्स तुम्ही डेली यूज मध्ये नेहमी बोलत राहा, जेणेकरून तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. नेवर माइंड, नेवर माइंड म्हणजे काही हरकत नाही. बऱ्याचदा आपण म्हणतो ना हे करू का ते करू का, तर सिंपल म्हणा तुमची काही हरकत नसेल तर तेव्हा म्हणा नेवर माइंड, म्हणजे त्याचा अर्थ होतो की माझी काही हरकत नाही, तुम्ही करू शकता. हॅव फेथ, हॅव फेथ म्हणजे विश्वास ठेवा. तसंच हॅव फन, हॅव फन म्हणजे मजा करा. हॅव सम टी, हॅव सम टी म्हणजे थोडा चहा घ्या. आपण बऱ्याचदा म्हणतो ना थोडा चहा घ्या, तर त्याला म्हणा सिंपल तुम्ही हॅव सम टी, हॅव सम टी. आय न्यू इट, आय न्यू इट म्हणजे मला माहीतच होतं. बऱ्याचदा म्हणतो ना हे तर मला माहीतच होतं, तेव्हा सिंपल म्हणा आय न्यू इट, आय न्यू इट. जस्ट यू वेट, जस्ट यू वेट म्हणजे जरा थांब, जरा तू थांब या अर्थाने जस्ट यू वेटचा. जेव्हा तुम्हाला कोणाला म्हणायचं असं की जरा थांब त्यावेळेस म्हणा जस्ट यू वेट. थ्रो अवे धिस रबिश, थ्रो अवे धिस रबिश म्हणजे हा कचरा फेकून दे. लीव इट टू मी, लीव इट टू मी म्हणजे ते माझ्यावर सोड, ते माझ्यावर सोड. टुवर्ड्स होम, टुवर्ड्स होम म्हणजे कोणाकडे. जर तुम्हाला म्हणायचं असेल की तू कोणाकडे जात आहेस तर टुवर्ड्स होम, टुवर्ड्स होम आर यू गोईंग म्हणजे तू कोणाकडे जात आहेस अशा अर्थाने. व्हॉट, व्हॉट म्हणजे काय. आणि गाईस तुम्हाला म्हणायचं असेल की तू काय काय केलं तर याला सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा व्हॉट ऑल. जे तू काय काय केलं मधलं जे काय काय आहे त्याच्यासाठी तुम्हाला सिंपल व्हॉट ऑलचा यूज करायचा आहे. हाऊ मेनी, हाऊ मेनी म्हणजे किती. ज्या गोष्टी आपण संख्येमध्ये मोजू शकतो, ज्या गोष्टी आपण हातावर मोजू शकतो किंवा ज्या गोष्टी मोजता येतात अशांसाठी तुम्हाला हाऊ मेनीचा यूज करायचा आहे. जसं की मला 4 बनाना दे तर आपण बनाना हे मोजू शकतो. पण जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला तेल दे किंवा पाणी दे तर याच्यासाठी तुम्हाला हाऊ मचचा यूज करायचा आहे. जिथे आपण ज्याला मोजू शकत नाही अशांसाठी हाऊ मच, हाऊ मचचा सुद्धा अर्थ किती याच अर्थाने होतो. पण ज्या गोष्टी आपण मोजू शकतो त्याच्यासाठी हाऊ मेनीचा यूज करायचा आहे. आणि ज्या गोष्टी आपण मोजू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला हाऊ मचचा यूज करायचा आहे. इन व्हॉट वे, इन व्हॉट वे म्हणजे कशा प्रकारे किंवा कोणत्या मार्गाने. या दोन्ही अर्थाने इन व्हॉट वेचा तुम्हाला यूज करायचा आहे. व्हॉट एल्स, व्हॉट एल्स म्हणजे अजून काय, अजून काय. आपण बऱ्याचदा म्हणतो ना तुला अजून काय पाहिजे. व्हॉट एल्स यू वॉन्ट, व्हॉट एल्स यू वॉन्ट. अगेन्स्ट, अगेन्स्ट म्हणजे च्या विरुद्ध. टेक धिस, टेक धिस म्हणजे हे घे. टेल मी मोर, टेल मी मोर म्हणजे मला अजून सांग, म्हणजे मला सगळं सांग. किंवा टेल मी मोर म्हणजे अजून मला सांग. अशा अर्थाने टेल मी मोरचा यूज तुम्हाला करायचा आहे. डोंट आस्क, डोंट आस्क म्हणजे विचारू नकोस. आय कॅन, आय कॅन म्हणजे मी करू शकतो. गाईची छोटी छोटी सेंटेन्स आहेत पण हे त्याचे पूर्ण सेंटेन्स आहेत. ही जरी छोटी दिसायला असली तर हे पूर्ण सेंटेन्स आहे. ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे डेली यूजमध्ये याचा यूज करू शकता. आय कॅन म्हणजे मी करू शकतो. सिंपल म्हणा की तुम्हाला जर काय म्हणायचं असेल मी हे करू शकतो त्यावेळेस सिंपल म्हणा आय कॅन म्हणजे मी करू शकतो. व्हॉट्स न्यू,
व्हॉट्स न्यू म्हणजे नवीन काय. कम अलॉंग, कम अलॉंग म्हणजे सोबत चल. बऱ्याचदा म्हणतो ना तू सोबत चल, कम अलॉंग, कम अलॉंग असं सिंपल म्हणा. स्टे अवे, स्टे अवे म्हणजे दूर राहा. इनसाइड, इनसाइड, इनसाइडचा मराठीत अर्थ होतो आत, मध्ये किंवा च्या मध्ये. या सगळ्या अर्थाने इनसाइडचा यूज केला जातो. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की बाहेर किंवा च्या बाहेर, तर त्यासाठी तुम्ही यूज करा आउटसाइडचा. आउटसाइड म्हणजे काय, बाहेर किंवा च्या बाहेर. या दोन्ही अर्थाने आउटसाइडचा यूज केला जातो. ओनली, ओनली याचा मराठीत अर्थ होतो फक्त. फक्त, अवघे, एकुलते, केवळ, मात्र किंवा एकटाच या सगळ्या अर्थाने ओनलीचा तुम्हाला यूज करायचा आहे. फक्त म्हणजे मी फक्त 10 रुपये घेऊन आलो आहे, म्हणजे मी ओनली 10 रुपीज घेऊन आलो आहे. मी एकुलता आहे, आय एम ओनली वन चाइल्ड किंवा ओनली धिस. अशा प्रकारे तुम्ही याचा सगळ्या ठिकाणी यूज करू शकता. अन अदर, अन अदर म्हणजे दुसरा. दुसरा जर मला दुसरं काहीतरी दाखव, शो मी अनदर वन असं तुम्ही सिंपल बोला. एव्हरी वन, एव्हरी वन म्हणजे प्रत्येक जण. एनी मोर, एनी मोर म्हणजे आणखी काही. तुम्हाला जर विचारायचं असेल की तुला आणखी काही पाहिजे का, तर तुम्ही सांगा एनी मोर यू वॉन्ट. समवन, समवन म्हणजे कोणी ना कोणी किंवा कोणीतरी. या दोन्ही अर्थाने समवनचा यूज केला जातो. जस्ट कमिंग, जस्ट कमिंग म्हणजे येतच आहे. जर तुम्हाला कोणी बोलवत असेल, जर तुम्हाला सांगायचं असेल की मी येतच आहे, तर सिंपल म्हणा आय एम जस्ट कमिंग किंवा जस्ट कमिंग. दोन्हीचा या अर्थ येतच आहे असाच होतो. स्टे अवे, स्टे अवे म्हणजे दूर राहा. आय विल कॉल यू किंवा आय विल कॉल यू दोन्ही सेंटेन्स एकच आहेत. मी तुला फोन करेन याचा अर्थ काय होतो, मी तुला फोन करेन. फॉलो मी, फॉलो मी म्हणजे माझ्या पाठीमागे ये. आपल्याला बऱ्याचदा म्हणायचं असेल की तू माझ्या पाठीमागे ये, तर सिंपल म्हणा फॉलो मी. अहेड, अहेड म्हणजे पुढे किंवा समोर. या अर्थाने अहेडचा यूज करायचा आहे. ऑलमोस्ट, ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ. फॉर व्हॉट, फॉर व्हॉट म्हणजे कशासाठी. सिंपल तुम्हाला कोणीतरी काहीतरी विचारलं तर तुम्ही त्याला बऱ्याचदा आपण म्हणतो की कशासाठी, तर सिंपल म्हणा फॉर व्हॉट. व्हेन, व्हेन म्हणजे केव्हा. तेव्हा याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहीत आहे का? केव्हा केव्हा याला इंग्लिशमध्ये वेन ऑल, वेन ऑल सिंपल आहे. वेन ऑल असंच म्हणायचं आहे तुम्हाला. म्हणजे तू केव्हा केव्हा गेला होतास, यातलं जे केव्हा केव्हा आहे त्यासाठी तुम्हाला वेन ऑल, वेन ऑलचा यूज करायचा आहे. व्हेअर ऑल, व्हेअर ऑल म्हणजे कुठे कुठे, कुठे कुठे. तू कुठे कुठे गेला होतास, त्या कुठे कुठे साठी तुम्हाला या व्हेअर ऑलचा यूज करायचा आहे. विच ब्रदर ऑफ युअर, विच ब्रदर ऑफ युअर म्हणजे तुझा कोणता भाऊ, म्हणजे तुझा कोणता भाऊ. विच ब्रदर ऑफ युअर. विच टाईप ऑफ, विच टाईप ऑफ म्हणजे कोणत्या प्रकारे किंवा कोणत्या प्रकारचा. या दोन्ही अर्थाने विच टाईप ऑफचा यूज करायचा आहे. विथ हू ऑल, विथ हू ऑल म्हणजे कोण कोणासोबत किंवा कोणाकोणाबरोबर. या अर्थाने विथ हू ऑलचा यूज तुम्हाला करायचा आहे. टू वर्ड्स, टू वर्ड्स म्हणजे च्याकडे किंवा च्या दिशेने. अप टू, अप टू म्हणजे पर्यंत, अप टू म्हणजे पर्यंत. देन वेन, देन वेन म्हणजे नंतर कधी. सिंपल म्हणतो ना नंतर कधी, तर सिंपल म्हणा देन वेन. ॲट लिस्ट, ॲट लिस्ट म्हणजे कमीत कमी. बऱ्याचदा म्हणतो ना आपण ॲटलिस्ट स्टडी तरी कर, असं सिंपल बोला तुम्ही.
कमीत कमी स्टडी तर कर असं म्हणण्याऐवजी सिंपल म्हणा ॲटलिस्ट स्टडी तरी कर. तुमची बोलण्याची प्रॅक्टिस होईल आणि तुमची व्होकॅब्युलरी सुद्धा इम्प्रूव्ह होईल. ऑल राईट म्हणजे ठीक आहे. ठीक आहे म्हणण्यासाठी ऑल राईटचा तुम्ही यूज करू शकता. रिमूव्ह धिस म्हणजे काढून टाक. से समथिंग म्हणजे काहीतरी बोल. बऱ्याचदा म्हणतो अरे काहीतरी बोल. से समथिंग असं सिंपल म्हणा. ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न कर. एगो म्हणजे पूर्वी. अर्ली म्हणजे लवकर. इनफ म्हणजे पुरेसा आहे. मला हे पुरेसं आहे तर इनफ फॉर मी असं सिंपल तुम्ही बोला. हाऊ मेनी सच पीपल म्हणजे असे किती लोक. अंटिल व्हेन म्हणजे केव्हापर्यंत. हे केव्हापर्यंत चालणार आहे तुमचं असं आपण बोलतो ना, त्यावेळेस म्हणा तुम्ही अंटिल व्हेन तुम्ही हे काय करत आहात. अंटिल व्हेन हे तुमचं किती वाजेपर्यंत चालणार आहे असं सिंपल अशा सेंटेन्सची प्रॅक्टिस करा. फॉर होम म्हणजे कोणासाठी. आपण हे कोणासाठी आहे. फॉर होम असं सिंपल बोला. अबाउट होम म्हणजे कोणाबद्दल. बिसाइड म्हणजे बाजूला. बिफोर म्हणजे अगोदर. लाईकवाईज म्हणजे अशा प्रकारे. आपण बऱ्याचदा बोलताना बोलत असतो की हे अशा प्रकारे झालं तर सिंपल म्हणा लाईकवाईज हे असं झालं. अशा प्रकारे लाईकवाईजचा तुम्ही यूज करा. इन शॉर्ट म्हणजे थोडक्यात. बऱ्याचदा म्हणतो ना थोडक्यात सांगायचं म्हणजे असं आपण बोलत असतो, त्यावेळेस म्हणा की इन शॉर्ट सांगायचं तर असं बोला सिंपल. इजचा मराठीत अर्थ होतो आहे. गाईज इज ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस एक रूल आहे. ही, सी आणि इट या सिंग्युलर म्हणजेच एकवचनी सब्जेक्ट म्हणजेच कर्त्यासोबत इजचा यूज करायचा आहे. आर म्हणजे आहेत. इजचं अनेक वचन आर आहे म्हणून आहे. इज हे आहे साठी यूज करायचं आहे आणि आहेत जर म्हणायचं असेल तुम्हाला तर आरचा यूज करायचा आहे. इथे सुद्धा एक रूल आहे गाईज. आर हे अनेकवचनी कर्त्यासोबत आरचा यूज करायचा आहे. ते अनेकवचनी कर्ते कोणते. वी, दे, यू या कर्त्यासोबत तुम्हाला आरचा यूज करायचा आहे. बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. अदरवाईज म्हणजे नाहीतर. बऱ्याचदा आपण बोलताना म्हणतो तू हे नाही केलं तर, त्यावेळेस सिंपल म्हणा जर तू हे नाही केलं तर अदरवाईज मला हे करावं लागेल. म्हणजे तू नाही केलं तर मला असं करावं लागेल किंवा मला तसं करावं लागेल. अदरवाईज म्हणजे नाहीतर. विदाउट म्हणजे च्याशिवाय. इट्स ओके म्हणजे ठीक आहे. आय थिंक सो म्हणजे मला असं वाटतं. बऱ्याचदा म्हणतो ना मला असं वाटतं तर सिंपल म्हणा आय थिंक सो. आफ्टर वर्ड्स म्हणजे नंतर. कीप इट डाऊन म्हणजे खाली ठेव. गेट अप म्हणजे उठ. वेक अप म्हणजे उठ. दोन्हीचाही अर्थ उठ होतो, पण गाईज आपण ज्यावेळेस वेकअप म्हणतो त्यावेळेस आपण झोपीतून उठवण्यासाठी वेकअपचा यूज करायचा आहे आणि सिंपल उठ असं म्हणण्यासाठी तुम्हाला गेटअपचा यूज करायचा आहे. कॉल मी म्हणजे मला फोन कर. जेव्हाही तुम्हाला कोणाला म्हणायचं असेल मला फोन कर त्यावेळेस सिंपल म्हणा कॉल मी. चिल आउट म्हणजे टेन्शन घेऊ नको. जर कोणी टेन्शनमध्ये असेल तर त्याला सिंपल म्हणा चिल आउट म्हणजे टेन्शन घेऊ नको. कम बॅक म्हणजे परत ये.
प्रॉमिस मी म्हणजे मला वचन दे. मला प्रॉमिस करा आपण बऱ्याचदा म्हणतो, त्याचा अर्थ होतो मला वचन दे. बी काइंड. बी काइंड म्हणजे दया करा. बी ऑनेस्ट. बी ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक व्हा किंवा प्रामाणिक राहा. दया करा बी काइंड म्हणजे दया करा किंवा दयाळू राहा अशा अर्थाने बी काइंडचा पण यूज करायचा आहे. व्हॉट हॅपन्ड. व्हॉट हॅपन्ड म्हणजे काय झालं. टेस्ट इट. टेस्ट इट म्हणजे चव घे. बऱ्याचदा आपण म्हणतो याची चव घेऊन बघ, तर सिंपल म्हणा टेस्ट इट म्हणजे चव घेऊन बघ. होल्ड इट. होल्ड इट म्हणजे हे पकड. होल्ड इट म्हणजे काय, हे पकड. बी सिरियस. बी सिरियस म्हणजे गंभीर व्हा, म्हणजे थोडं सिरियसनेस आण. बऱ्याचदा म्हणतो ना बी सिरियस यार, म्हणजे गंभीर हो, थोडा विचार कर त्याबद्दल. या अर्थाने बी सिरियस यूज करायचा आहे. नॉट नाव. नॉट नाव म्हणजे आता नाही. पिक अप. पिक अप म्हणजे उचल. एखादी गोष्ट जर उचल म्हणायचं असेल, तुम्ही मुलांना बोलताना हे छोटंसं सेंटेन्स तुम्ही यूज करू शकता. पिक अप. पिकअप दिस किंवा पिकअप बुक अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता. बुक उचल म्हणजे खाली पडलेली वस्तू उचल. व्हॉट्स रॉंग. व्हॉट्स रॉंग म्हणजे काय झालं. काय झालं. डोंट स्टॉप. डोंट स्टॉप म्हणजे थांबू नकोस. थांबू नकोस. कम बॅक. कम बॅक म्हणजे परत ये किंवा वापस ये. एन्जॉय टुडे. एन्जॉय टुडे म्हणजे आज मजा करा. या अर्थाने एन्जॉय टुडेचा तुम्हाला यूज करायचा आहे. कोणाची पार्टी असेल तर त्याला आपण बऱ्याचदा म्हणतो ना एन्जॉय टुडे, हॅव अ नाईस डे. तशा प्रकारे तुम्ही एन्जॉय टुडेचा पण यूज करू शकता. डोंट पॅनिक. डोंट पॅनिक म्हणजे घाबरू नकोस. फॉरगेट धिस. फॉरगेट धिस म्हणजे हे विसर किंवा हे विसरून जा. गुड जॉब. गुड जॉब म्हणजे खूप छान. बऱ्याचदा कोणीतरी काहीतरी छान काम केलं आहे त्यावेळेस आपण खूप छानच्या ऐवजी गुड जॉब म्हणा, खूप छान वाटेल. गिव्ह थँक्स. गिव्ह थँक्स म्हणजे धन्यवाद द्या. होल्ड ऑन. होल्ड ऑन म्हणजे जरा थांबा. बऱ्याचदा फोनवरती आपण हे सेंटेन्स बऱ्याचदा ऐकलं असेल. होल्ड ऑन म्हणजे जरा थांबा, मी त्याला बोलवतो. या अर्थाने होल्ड ऑनचा यूज करायचा आहे. आय रिमेंबर. आय रिमेंबर म्हणजे मला आठवते किंवा मला आठवण आहे. या अर्थाने आय रिमेंबरचा तुम्हाला यूज करायचा आहे. ट्राय अगेन. ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न करा. थिंक डिफरंट. थिंक डिफरंट म्हणजे वेगळा विचार करा. बऱ्याचदा आपण म्हणतो ना अरे तोच विचार काय करतो, थोडा वेगळा विचार कर. थोडा वेगळा विचार कर म्हणण्यासाठी थिंक डिफरंटचा यूज करा. डोंट प्ले आउटसाइड. डोंट प्ले आउटसाइड म्हणजे बाहेर खेळू नको. हाऊ डिअर यू. हाऊ डिअर यू म्हणजे तुझी हिंमत कशी झाली. कोणीतरी आपल्याला बॅड वर्ड यूज केला आहे त्याला आपण म्हणतो ना तुझी हिंमत कशी झाली मला अशी बोलण्याची. त्यावेळेस तुम्ही हे सिंपल सेंटेन्स यूज करा. हाऊ डिअर यू. कीप इट ओपन. कीप इट ओपन म्हणजे ते उघडे ठेव. म्हणजे जे बॉटलचं ढक्कन वगैरे असतं त्याला काढून तसंच ठेव म्हणतो ना, त्यावेळेस कीप इट ओपन ते ओपनच राहू दे किंवा ते उघडं ठेव. या अर्थाने कीप इट ओपनचा यूज करायचा आहे. डोंट पोस्टपोन. डोंट पोस्टपोन म्हणजे पुढे ढकलू नकोस किंवा टाळू नकोस. या दोन्ही अर्थाने डोंट पोस्टपोनचा तुम्हाला यूज करायचा आहे.
डोंट डिस्टर्ब मी. डोंट डिस्टर्ब मी म्हणजे मला परेशान करू नको. मुलांना आपण बऱ्याचदा हे सेंटेन्स बोलतो, डोंट डिस्टर्ब मी. हीट द वॉटर. हीट द वॉटर म्हणजे पाणी गरम कर. आन्सर द फोन. आन्सर द फोन किंवा पिकअप द फोन, या दोन्हीपैकी कोणतं एक सेंटेन्स तुम्ही यूज करू शकता. या दोन्हीचा अर्थ होतो फोन उचल. लेट मी स्टे. लेट मी स्टे म्हणजे मला राहू दे. डोंट बी शाय. डोंट बी शाय म्हणजे लाजू नकोस. कम ऑन टाइम. कम ऑन टाइम म्हणजे वेळेवर या. हॅव अ सीट. हॅव अ सीट याचा अर्थ होतो बसा. बऱ्याचदा आपण हे सेंटेन्स कुठं ऑफिसमध्ये गेल्यानंतर किंवा स्कूलमध्ये गेल्यानंतर ऐकलं असेल. हॅव अ सीट असं म्हणतात ते, याचा अर्थ होतो बसा. शो मी अनादर. शो मी अनादर. शो मी अन अदर म्हणजे मला दुसरं दाखवा. एखादी वस्तू तुम्ही बघत आहात, तुम्हाला म्हणायचं आहे की मला दुसरी वस्तू दाखवा, त्यावेळेस सिंपल म्हणा शो मी अनादर. जस्ट अ लिटल. जस्ट अ लिटल म्हणजे बस थोडं, खूप थोडं मला पाहिजे असं, त्यावेळेस म्हणा जस्ट अ लिटल. लुक ॲट मी. लुक ॲट मी म्हणजे मला बघ. डोंट बी लेट. डोंट बी लेट म्हणजे उशीर करू नको. आपण बऱ्याचदा मुलं काहीतरी आणायला सांगतो, मुलं तिकडेच खेळत बसतात ना, त्यावेळेस आपण हे सेंटेन्स बोलू शकतो की डोंट बी लेट. कीप इन टच. कीप इन टच म्हणजे संपर्कात राहा. कीप इन टच म्हणजे संपर्कात राहा. डोंट बी अपसेट. डोंट बी अपसेट म्हणजे परेशान होऊ नको. डोंट बी अपसेट म्हणजे कोणी खूप परेशान होऊन थोडंसं बारीक तोंड करून बसतात ना, त्यावेळेस हे सिंपल म्हणा डोंट बी अपसेट म्हणजे परेशान होऊ नको किंवा नाराज होऊ नको. या अर्थाने डोंट बी अपसेटचा तुम्हाला यूज करायचा आहे. आस्क समवन एल्स. आस्क समवन एल्स म्हणजे दुसऱ्याला विचार किंवा दुसरं कोणाला तरी विचार. या अर्थाने आस्क समवन एल्सचा तुम्हाला यूज करायचा आहे. वेट इन लाईन. वेट इन लाईन म्हणजे रांगेत वाट पहा. मेक द बेड. मेक द बेड म्हणजे अंथरूण नीट कर किंवा बेडशीट नीट कर. आपण बऱ्याचदा म्हणतो मेक द बेड म्हणा त्याला सिंपल. व्हॉट इज धिस. व्हॉट इज धिस म्हणजे हे काय आहे. हे काय आहे. वेअर टू गो. वेअर टू गो म्हणजे कुठे जायचं. कुठे जायचं.